नमस्कार मंडळी. राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसाठी आता ई-के-वाय-सी करण्यासाठी सरकारने मुदतवाढ केलेली आहे. याच्या संदर्भातील ट्विट करून माहिती स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम या संदर्भात स्वतः माहिती दिली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की यांनी या संदर्भात काय माहिती दिलेली आहे. तर बघा, आता यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे आहे याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2000 पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई-के-वाय-सी प्रक्रिया करावी अशी सूचना देण्यात आलेली होती. आता आपल्याला इथं सूचना काय दिली की 18 नोव्हेंबर 2025च्या अगोदर ही ई-के-वाय-सीची प्रक्रिया आपल्याला करायची होती असं सांगण्यात आलेले होते. परंतु बघत असाल तुम्ही, गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र बहिणींना ई-के-वाय-सी प्रक्रिया ही जी आहे ती सांगितलेल्या वेळेत पूर्ण करता आलेली नाही, याची मला कल्पना आहे. या अडचणींच्या गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला असून लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 आहे. समजलं का? आता नवीन जी तारीख आलेली आहे ई-के-वाय-सी करायची ती 31 डिसेंबर 2025 सरकारने ठेवण्यात आलेली आहे. आता जर आपली ई-के-वाय-सी झाली नसेल तर लवकरात लवकर आपण ई-के-वाय-सी करायचं आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती आहात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई-के-वाय-सी करायची आहे व त्याचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करायची आहे अशी माहिती देण्यात आली आहे. बघा, आतापर्यंत प्रश्न हाच होता की ज्या महिलांचे पती वारलेले आहेत किंवा घटस्फोट झालेल्या महिला यांनी कशाप्रकारे ई-के-वाय-सी करावी, हा मोठा प्रश्न आता सरकारने सोडला असून त्यांचे जर बघितलं आपण मृत्यू प्रमाणपत्र असेल, घटस्फोट प्रमाणपत्र असेल किंवा माननीय न्यायालयाच्या आदेशाची सत्यप्रत असेल तर संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे ही जमा करायची आहे अशी माहिती या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर बघा, त्याचबरोबर आपल्याला आता पुढे काय माहिती दिली, या निर्णयामुळे योजनेच्या लाभार्थ्यांची सत्यता आणि अखंडित कायम राहणार आहे. ज्या बहिणींनी अद्याप ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी विनंती आहे की यांनी लवकरात लवकर या मुदतीचा लाभ घेऊन ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. बघा, स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम ही माहिती दिलेली आहे. ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती आलेली असून आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपण ही प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.